आणि अनुयायी जे येतात, भारतभरातून तिथं अनुयायी येतात, त्यामुळे त्यांना त्रास होईल हीच बाब मी पालकमंत्री महोदयाला समजवली. पालकमंत्री महोदयांनी एनएमसी मागील 3-4 दिवसा अगोदर सामाजिक न्याय विभागामध्ये मोबाईल टॉयलेट्स तिथं ठेवण्यात आले आणि आंबेडकरी चळवळीचे सर्व लोकांनी मला खूप तक्रार केली की हा आमच्या श्रद्धास्थान आहे. इथं लोकं कित्येक वर्षापासून इथे येऊन थांबतात, तिथं स्वयंपाक करतात आणि विविध कार्यक्रम त्या ठिकाणी करतात. अशा ठिकाणी टॉयलेट्स ठेवणं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे नेहमी ती परंपरा तिथं पळेल आणि अनुयायी जे येतात, भारतभरातून तिथं अनुयायी येतात, त्यामुळे त्यांना त्रास होईल हीच बाब मी पालकमंत्री महोदयाला समजवली. पालकमंत्री महोदयांनी एनएमसी कमिशनरला सांगितलं. एनएमसी कमिशनर साहेबांनी आम्हाला तिथं स्पॉटवर येऊन समजवलं कशाप्रकारे ते व्यवस्था पूर्ण करत आहे. त्यांना आम्ही सर्व लोकांनी विनंती केली की ही मोबाईल टॉयलेट्स आपण इतरत्र ठेवावे, जेणेकरून इथं जे आंबेडकरी चळवळीचे लोक येणार आहे, अनुयायी येणार आहे, त्यांना ही सुविधाजनक जागा उपलब्ध राहायला पाहिजे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे आणि त्यांना गैरसोय नाही व्हायला पाहिजे. ते त्यांनी विनंती आमची सर्व अनुयायांची आणि सर्व व्यक्तींची मानली आणि ते मोबाईल तिथून हटवून इतरत्र त्यांनी व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून आता येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याच्यात कुठलाही गैरसमज नाही आहे, काही विषय नाही. जे काही व्यवस्था होत आहे ते आंबेडकरी अनुयायांकरिता होत आहे, येणाऱ्या सर्व भाविक लोकांकरिता होत आहे. त्यामुळे इथं काही वादवाला विषय नाही आहे. ही माझी एक खासदार म्हणून जबाबदारी होती, ते मी फक्त पार पाडलेली आहे.